तर पुणे जिल्ह्यामध्ये पावसामुळे 2000 हेक्टरवरील शेती पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे। पावसामुळे आंबा, काजू, केळी, भुईमूग, बाजरी, भाजीपाला वाहून गेलाय। काढणीला आलेला कांदा आणि बाजरीला देखील याचा फटका बसलेला आहे। डोक्यावर झाड कोसळल्यानं एका तरुणाचा मृत्यू झाला असल्याचं बघायला मिळालेलं आहे। पुण्यातील कर्वेनगर परिसरातली ही घटना आहे। राहुल जोशी असं मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचं नाव आहे। पावसामुळे कुजलेलं झाड थेट एका दुचाकीस्वाराच्या डोक्यात पडल्यानं त्याचा मृत्यू झाला। दौंड तालुक्यामध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे आंब्याची बाग उद्ध्वस्त झाली। जालेंदर बारवकर यांची 500 आंब्याच्या झाडांचं नुकसान झालं। त्यामुळे जालेंदर बारवकर यांच्या आईच्या डोळ्यात अश्रू अनावर झाले। हातातोंडाशी आलेला घास निसर्गानं हिरवला, त्यामुळे बारवकर कुटुंब संकटात सापडलं। धुळ्यात अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली। सोसाट्याच्या वाऱ्यामुळे ट्रॅफिक सिग्नलचा पोलच तुटून खाली पडला। सखल भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलं। या मुसळधार पावसामुळे नागरिकांची मात्र तारांबळ उडाली।